नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या या विशेष बातमीमध्ये आपलं स्वागत आहे. एखाद्या गावाचा कारभार चालवण्यासाठी गावकरी सरपंचाला निवडून देतात. तिथले जे ग्रामसेवक असतात, सरपंच असतात, ते गावाच्या भल्यासाठी काम करीत असतात. मात्र हेच सरपंच म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा, हे जर नागरिकांना जबरदस्तीनं धमकावून त्यांच्याच जागेवर जर अतिक्रमण करू लागले, तर मग सामान्य नागरिकांना जायचं कुठे? असाच एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि एक घटना घडलेली आहे. ती सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या तडवळे या गावी. तडवळे गावामध्ये सुनीता सुरेंद्र काटकर यांच्या मालकीची जागा आहे आणि त्यांच्या मालकीच्या जागेतून तडवळे गावचे सरपंच असो किंवा मग ग्रामसेवक असो, हे लोक अनधिकृतरित्या धमकावून जबरदस्तीनं रस्ता काढण्याचा प्रयत्न करतायत. याविषयी काटकर कुटुंबाने त्यांना जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. तसंच तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही बिनधास्त करा, आम्ही या जागेतून रस्ता काढणारच असं म्हटलं जात आहे. यावर सुनीता सुरेंद्र काटकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे अतिशय हताश झालेलं आहे. सुनीता सुरेंद्र काटकर यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा पोलीस माझाला दिलेली आहे आणि त्यांनी या प्रकरणाविषयी भाष्य केलेलं आहे. मी सुनीता सुरेंद्र काटकर बोलत आहे. तळ्यातून माझी इथं सर्वे नंबर जागा आहे. तर इथं रस्त्यासाठी सरपंच ग्रामसेवक रस्ता काढण्यासाठी हे करतात आणि मी जर जबाबदार, माझं जर काय झालं तर ती लोक जबाबदार राहणार. तसंच सुनीता सुरेंद्र काटकर यांची मुलगी सारिका राक्षे यांनी सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे. तडवळे गावामध्ये सर्वे नंबरमध्ये जमीन आहे. त्या जमिनीमधून तडवळे गावचे ग्रामसेवक आणि सरपंच जबरदस्तीने रस्ता काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. जागेमध्ये येणे, दमदाटी देणे, टेप टाकणे, आपण काही बोलायला गेलो तर नीट न बोलणे, दादागिरीची भाषा करणे, शासकीय कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने बोललं पाहिजे. आणि तडवळे गावचे ग्रामसेवक सरपंच यांना सर्वे नंबरमध्ये जमिनीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारचा राईट नसताना तरी ते येतात. आम्ही तुमच्या जागेमधून रस्ता काढूच अशी भाषा करतात. ही कुठली दंडिली कायदा? कायद्याच्या भाषेत, कायद्याच्या ह्याच्यात न बसता कुठल्याही गोष्टी करणे कसं योग्य, का योग्य? या देशामध्ये संविधान चालतं, हुकुमशाही नाही चालत. लोकशाहीचा देश आपला, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे जगण्याचं. हे दंडिलीने समोरच्या जमिनीच्या मालकाला न विचारता कुठल्याही पद्धतीने वागणे, काही करणे, ही कुठली पद्धत? आणि ह्यांनी जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायद्यानुसार काय करायचं ते करू आणि प्रत्येक ठिकाणी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि ह्यातून जर आम्हाला काही इजा दुखापत जर काही झाली तर गावचे सरपंच, तडवळे गावचे सरपंच, ग्रामसेवक हे जबाबदार राहतील. आणि त्यातूनही काही झाले आणि एखादी घटना कुठली वेगळ्या प्रकारची घडली तरी ग्रामसेवक आणि सरपंच हे जबाबदार राहतील. आम्हाला जेवढा न्याय मिळवता येईल तेवढा आम्ही मिळवूच. एकूणच अशा पद्धतीनं जर मालकी हक्काच्या जागेवर ज्याची सगळी कागदपत्र असो किंवा मग गावामध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा सामान्य नागरिकांना किंवा गावकऱ्यांनी जायचं कुठे? याबाबत अतिशय हताश झालेलं काटकर कुटुंब आहे आणि त्यांनी याबाबत आता कायदेशीर लढाई लढण्याचं सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.